तर पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरू आहे। दादर आणि गोरेगावमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता आणि बिघाड दुरुस्त झाल्यानंतर रेल्वे उशिराने सुरू आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। चर्चगेटकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल या 20 मिनिटे उशिराने धावत आहेत। पश्चिम लोकल सेवा ही तांत्रिक बिघाडामुळे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे आणि ह्याच जो तांत्रिक बिघाड आहे तो दादर स्थानकावरती आणि गोरेगाव स्थानकावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जी स्लो लोकल सेवा आहे पश्चिम उपनगरामध्ये धावणारी ती कुठेतरी 15 ते 20 मिनिटं उशिरा आहे, तर दुसऱ्या बाजूला जी फास्ट लोकल सेवा आहे जी पश्चिम उपनगरामध्ये धावते ती अर्ध्या तास उशिराने धावत आहे। आज आठवड्याचा पहिला दिवस सोमवार, त्यामुळे कुठेतरी चाकरमानी हे त्यांच्या कार्यालयासाठी जाताना निघत असतात, पण कुठेतरी आता त्यांना याचा फटका बसताना पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावरती गर्दी सध्या या स्थानकावरती झालेली आपल्याला पाहायला मिळते। नागरिकांना याचा त्रास हा सहन करावा लागत आहे, पण आता फास्ट लोकल सेवा ही अर्ध्या तास उशिराने आहे, तर स्लो लोकल सेवा ही 20 मिनिटं उशिराने आहे। त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम लोकल सेवा ही विस्कळीत झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन मनोज जयस्वाल सह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेना खासदार पक्षांतर विषयावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। खासदार